आपण बघा टॉपनो मोठ्या महत्त्वाच्या बातम्या। राज्यभरात 22 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या, मुंबईत 3 नव्या पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, गृह विभागाकडून आदेश जारी। शिक्षक भरतीसाठी उद्यापासून चाचणी परीक्षा होणार, 24 मे ते 5 जून दरम्यान चाचणी परीक्षेचं आयोजन। 11वी प्रवेशासाठी 26 मे पासून अर्ज नोंदणी, प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर अर्ज नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेला 26 मे रोजी सकाळी 11 वाजता सुरुवात होणार। नीट पीजीसाठी समुपदेशन करण्यापूर्वी शुल्क जाहीर करणं बंधनकारक, पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रोखण्याच्या प्रकारावर सुप्रीम कोर्टाकडून चिंता व्यक्त। शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकं मिळणार, समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील 1 कोटी 1 लाख विद्यार्थ्यांना 16 जूनला मोफत पाठ्यपुस्तकं दिली जाणार। JNPA बंदरातून सौदी अरेबिया, मलेशियात होणारी कांदा निर्यात बंद, 25,000 टन कांदा निर्यात 1.5 महिन्यांपासून बंद, निर्यात होणाऱ्या देशांनीच कांदा उत्पादन सुरू केल्यानं JNPAतून निर्यात बंद। नाशिकच्या इगतपुरीतील जिंदाल कंपनीला लागलेली आग अखेर आटोक्यात, आग पुढे जाऊ नये यासाठी 6 फुटाच्या अंतराने मातीचे ढिगारे उभे केल्याची नाशिकचे उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती। विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये असलेल्या झुडपी जंगलाला वनक्षेत्र घोषित करण्याचा निर्णय, 1980 नंतरची अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। सलमान खानच्या इमारतीत महिला शिरल्याची घटना, इमारतीत शिरलेल्या ईशा छाबराला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, इमारतीमधील एका रहिवाशाला ओळखते महिलेचा दावा।